नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकाऱ्यांसोबत मुंबईमधून अनुभवला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी रामभक्तांची गर्दी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हातामध्ये गदा घेत जय श्रीरामचा झेंडा फडकवला. मुख्यमंत्र्यांकडून जय श्रीरामाचाही नारा. देशातील नागरिकांचं स्वप्न साकार झालं. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेचा क्षण देशासाठी ऐतिहासिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या हस्ते नागपूरच्या राम मंदिरामध्ये पूजा. फडणवीसांकडून राममूर्तीला हार अर्पण. माझ्यासाठी आजचा क्षण भावनिक. संपूर्ण देशात रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. राम मंदिर सोहळ्याच्या उत्सवासाठी उपमुख्यमंत्री नागपूरच्या महालक्ष्मी मंदिरात. फडणवीसांनी मंदिरामध्ये हलवा बनवण्यासाठी मदत केली. बारामतीमधील श्रीराम मंदिरामध्ये अजित पवारांकडून पूजा. पत्नी सुनेत्रा पवारांसह अजित पवार प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश मुख्यालयाबाहेर सजावट. पुण्यातील सुप्रसिद्ध ढोल पथक दाक्षिणात्य संगीताचं सादरीकरण. बीडच्या परळीमधील साई मंदिरामध्ये पंकजा मुंडे भजनामध्ये तल्लीन. आर्य वैश्य समाजाच्या वतीनं मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रीरामाच्या जयघोषात परिसर मंत्रमुग्ध. साताऱ्याच्या कराडमध्ये उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांच्याकडून रामाची आरती. मंदिरामध्ये मोठ्या पडद्यावर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचे प्रक्षेपण पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. रत्नागिरीच्या चिपळूणमधील ठाकरे गटाच्या कार्यालयात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं प्रक्षेपण. कार्यालयामध्ये भास्करराव जाधव यांची सपत्नीक उपस्थिती. कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. सिंधुदुर्गातल्या नांदगावमधील राम मंदिरात नितेश राणे यांच्याकडून महाआरती. रामभक्तांची नांदगाव ते ओटव पाठवणेवाडी इथं रॅली. वर्ध्यामध्ये खासदार रामदास तडस यांच्या घरी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. तडस यांच्याकडून सपत्नीक श्रीरामाची पूजा. सांगलीच्या मरणनाथपूरमध्ये प्रभू रामाची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. सदाभाऊ खोत यांच्याकडून ढोल वाजवत रथ मिरवणुकीचं आयोजन. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर केसरी झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तसंच सोळखांबी चारखांबी भागामध्ये आकर्षक सजावट. प्राणप्रतिष्ठेसाठी पंढरपुरामध्ये उत्साहाचं वातावरण. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये अखंड राम नामाचा जप. विठ्ठल मंदिरामध्ये आज दिवसभर राम जप चालणार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये ठिकठिकाणी प्रभू रामचंद्रांचे सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले. सेल्फी काढण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. अयोध्या सोहळ्याचा शिर्डीमध्ये मोठा जल्लोष. विविध फुलांनी सजला साई मंदिर परिसर. साईबाबा संस्थानाच्या वतीनं मंदिर विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांना दुग्धाभिषेक. सिद्धिविनायक गणपती पुढे साकारली प्रभू श्रीराम आणि नवीन मंदिराची रांगोळी. बारामतीमध्ये गीत रामायणाचं आयोजन करण्यात आले. गीत रामायण ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. नटराज नाट्य कला मंडळाचा कार्यक्रम. वाशिमच्या अंसिंगमध्ये प्रभू रामाची भव्य शोभायात्रा संपन्न. राममय वातावरणात भाविक दंग. यात्रेमध्ये सहभागी भाविकांचं मुस्लिम बांधवांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत. नागपुरातील प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये सकाळपासून भक्तांची मोठी गर्दी. मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं. भक्तांकडून श्रीरामाचा जयघोष. नागपूरमधील रामटेकच्या काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी. रामटेक परिसरामध्ये वनवासात असताना प्रभू श्रीरामांचं वास्तव्य.
अहमदनगरच्या भिंगारमध्ये मनोज जरांगे पाटलांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलं। जरांगेंनी भिंगारमध्ये जय्यत स्वागत करण्यात आलं। शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली। अयोध्येमध्ये राम मंदिर उभारून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मोदींच्या अभिनंदनाचे बॅनर। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं हिंगोलीमध्ये 10,000 साड्यांचं वाटप। आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। मोठ्यांसह चिमुकल्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण। नागपुरात अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य रांगोळी साकारण्यात आलेली आहे। राम मंदिराच्या प्रतिकृतीसह पंतप्रधान आणि बाळासाहेबांची 4,000 स्क्वेअर फूटवर भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। बुलढाण्याच्या नांदुरामध्ये 108 फुटी प्रभू श्रीरामांची रांगोळी काढण्यात आली आहे। नांदुरकरांकडून प्राणप्रतिष्ठेनिमित्तानं श्रीरामाला वंदन करण्यात आले। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं गोंदियामध्ये श्रीराम मॅरेथॉन आयोजन करण्यात आलेलं आहे। माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। यामध्ये युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्तानं धुळ्यातील 555 घरांवर जय श्रीराम नाव। आझादनगर परिसरातील उपक्रम। रत्नागिरीमधील 196 मंदिरामध्ये राम मंदिर सोहळ्याचा उत्सव। मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। रत्नागिरीमध्ये अयोध्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव। रत्नागिरीमधील राम मंदिरासह ग्राम मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी गुढ्या उभारल्या। अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं विरार शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। विरारमधील फुलपाडा परिसरात कोकण सेवा संस्थेच्या वतीनं भगवान श्रीरामांची पूजा आणि नागरिकांना प्रसादाचं वाटप।